नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो. एकदा का मैत्री केली की तिथे पत्रकारिता करायची नाही, किंवा जिथे पत्रकारिता करायची असते तेथे कुठल्याही लाभाला लोभाला बळी न पडता तुटून पडायचं, हे मी अगदी सुरुवातीपासून ठरविलेलं आहे आणि त्या तत्वाशी आजही चिटकून आहे. आपल्या या राज्याच्या रस्ते विकास महामंडळाचे MD राधेश्याम मोपलवार आत्ता या क्षणी त्यांना तेथून जावं लागलं आहे. त्यांची जागा अनिल गायकवाड यांनी घेतलेली आहे. राधेश्याम मोपलवार या मुंबईतल्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये माझे पहिले मित्र. 1985 ते 86च्या दरम्यान ते गोरेगावच्या चित्रनगरीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर होते. तेव्हापासून माझी आणि त्यांची ओळख झाली, मैत्री झाली आणि ती मैत्री अनेकदा त्यांच्या बाबतीमध्ये मला त्यांची घेतलेली भूमिका फारशी पटलेली नसताना, रुचलेली नसताना, किंवा त्यांचं ते नेहमीचं अपमानित करून बोलण्याच्या स्टाईलला देखील मला अनेकदा घृणा वाटायची. पण जेथे आपण मैत्री करतो किंवा जेथे रक्ताचं नातं असतं ते जपायचं असतं. एखाद्याला राग येतो, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावाचे जावई अभिषेक थोरवे, ते मला असं वाटतं की MSRDCमध्ये रस्ते विकास महामंडळामध्ये कंत्राटदार आहेत. त्यांना याच मोपलवारांनी नेहमीप्रमाणे त्यांनी ज्या अनेकांना, कित्येकांना अतिशय अपमानित केलेलं आहे, मला असं वाटते त्यांनी चार चौघात थोरवे यांचा केलेला अपमान आज कदाचित मोपलवारांच्या अंगलट आलेला आहे. म्हणजे उद्या जर मोपलवार यांची मुख्यमंत्री कार्यालयातून गच्छंती झाली तरीही मला फारसं आश्चर्य वाटणार नाही, कारण शिंदे कुटुंबीय तेही स्वतःच्या जावयाचा अपमान सहन करतील. मला असं वाटतं की ते सारं कल्पनेपलीकडे आहे. मर्द मराठ्यांना ते आवडणारं नसतं. मित्रांनो, रक्ताचं नातं किंवा मैत्री केल्यानंतर तिथे नजर आणि नियत साफ ठेवायची, घाण करायची नाही, हे मी अगदी सुरुवातीपासून ठरवलेलं आहे. जर हे नसतं तर माझ्याच रक्तातला, माझ्याच नात्यातला एक पत्रकार लिहितो कमी आणि कमावतो जास्त, हे मला पुराव्यांसहित माहिती आहे. मी त्यावर तुटून पडू शकलो असतो, पण पुन्हा तेच की जिथे पत्रकारिता असते तेथे तुटून पडायचं असतं, आणि जिथे नातं निर्माण होतं तेथे आपली नजर आणि नियत कायम साफ ठेवायची असते. थोडक्यात काय तर 1985-86 दरम्यान, म्हणजे मोपलवार यांच्या पहिल्या मुलीच्या जन्मापासून तर अगदी आत्ता ते पुन्हा 2-1 लेकरांचे बाप झाले तेव्हापर्यंत ही मैत्री माझी त्यांच्याशी टिकून आहे. अनेक गुणदोषांसहित मी त्यांना स्वीकारला आहे, कारण मैत्री महत्त्वाची असते, मैत्री महत्त्वाची आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार पायउतार झाले आहेत, आणि त्यांची जागा प्रशासकीय अधिकारी नसलेले पण ज्यांनी सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम खातं गाजवून सोडलं ते अनिल गायकवाड यांनी मोपलवारांची जागा घेतली आहे. मित्रांनो, अमुक एखादा माणूस जेव्हा पायउतार होतो तेव्हा त्याच्या कडू आठवणी लक्षात ठेवल्यापेक्षा
त्यानं नेमकं काय केलं, कोणतं कर्तव्य बजावलं, त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच आमच्या भक्कास विदर्भासाठी एक मोठं स्वप्न बघितलं होतं. काहीही केलं तरी विदर्भ विकास केलाच पाहिजे, ही खूणगाठ फडणवीसांनी मनाशी बांधली होती, तशी शपथ घेतली होती आणि त्यांनी समृद्धी महामार्गाची योजना प्रत्यक्षात उतरवायचं ठरविलं. अतिशय कठीण असं काम होतं. कदाचित म्हणजे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राधेश्याम मोपलवार किंवा अनिल गायकवाड जर या पद्धतीचे तडफदार किंवा पराक्रमी, दिलदार अधिकारी किंवा नेते, मंत्री जर या समृद्धी मार्गाच्या उभारणीत सामील झाले नसते, तर मला असं वाटतं की हा महामार्ग कधीही प्रत्यक्षात उतरला नसता. किंवा जर एखाद्याला वाटलं असतं की समृद्धी महामार्ग उभारला पाहिजे, तर तो नक्कीच 5-25 वर्ष रखडला असता, पूर्ण झाला नसता. मात्र केवळ 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये राधेश्याम मोपलवार आणि अनिल गायकवाड या दोघांनी जमिनी संपादन करण्यापासून तर हा महामार्ग पूर्ण करण्यापर्यंत जी अहोरात्र मेहनत घेतली, जे धाडस दाखवलं, त्यावर करावं तेवढं कौतुक कमी. अर्थात याच मोपलवार आणि अनिल गायकवाड यांच्या पाठीशी एक त्या खात्याचे मंत्री म्हणून कधी काळी एकनाथ शिंदे आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरभक्कमपणे उभे होते. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण त्यांची वृत्ती शरद पवार पद्धतीची नसल्यामुळे विदर्भ विकासाचं आम्हाला काय पडलं, हा असा घाणेरडा विचार शिंदेंच्या मनाला कधीही शिवला नाही. आणि त्यांनी मोपलवार असोत की गायकवाड किंवा देवेंद्र फडणवीस, त्यांची हा समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी जी मागणी होती, ती मागणी पूर्ण करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे देखील सतत झटत होते. त्यामुळे मोपलवार, गायकवाड, शिंदे आणि फडणवीस या एक विदर्भातला म्हणून या चौघांचं कौतुक करण्याला शब्द माझ्याकडे कमी पडतात. रोहन आणि केतन प्रभुदेसाई माझे जळगावचे जवळचे मित्र आहेत. दोघेही मोठ्या प्रमाणात धान्याचा व्यापार करतात. अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या 20-21व्या वर्षी दोघांनी घरातल्या गरीब परिस्थितीवर, कठीण परिस्थितीवर मात केली आणि धान्य व्यवसाय सुरू केला. केतन हा संपूर्ण ऑफिस सांभाळतो आणि रोहन बाहेरची सारी कामं उरकतो. किंवा लालूप्रसाद यादव, दरवर्षी लालूप्रसाद यांना जेव्हा केव्हा वेळ मिळायचा ते काही दिवस घरी थांबायचे आणि मग बायको प्रेग्नंट झाली की पुन्हा वर्षभर बाहेर फिरत राहायचे. असं त्यांचं मला वाटते 10-12 वर्ष सुरू होतं. थोडक्यात काय तर राबडी देवी घर सांभाळायच्या आणि मग नंतर लालूप्रसाद बाहेर राजकारणात व्यस्त असायचे. अनिल गायकवाड आणि राधेश्याम मोपलवार आणि समृद्धी महामार्ग हे जेव्हा केव्हा मी अगदी आठवतो किंवा समृद्धी महामार्गाचा ज्या पद्धतीनं मी अगदी बारकाईनं अभ्यास केला आहे, मला माहिती आहे, तंतोतंत त्यात ज्ञात आहे
की मोपलवार जे बाहेरची कामगिरी असायची, म्हणजे जमिनी ताब्यात घेणं किंवा शेतकऱ्यांशी बोलणी करणं किंवा अनेक संकटांना सामोरं जाणं, आंदोलनं होती, स्थानिक गुंड त्रास द्यायचे, शेतकरी अंगावर धावून यायचे, त्यानंतर पैशांची जुळवाजुळव, दिल्लीतल्या परवानग्या, या अशा पद्धतीची सगळी बाहेरची कामं करण्यात जेव्हा मोपलवार गुंतलेले होते, तेव्हा अख्खा समृद्धी महामार्ग पहाड फोडण्यापासून तर दर्जेदार करण्यापर्यंत सिंहाचा वाटा अर्थात टेक्निकली परफेक्ट असलेल्या अनिल गायकवाडांचा होता. म्हणजे जेव्हा केव्हा MSRDC रस्ते विकास महामंडळ माझ्या नजरेसमोर येतं, तेव्हा 1 ते 10 पर्यंत अर्थातच जी 2 नावं माझ्यासमोर येतात ती मोपलवार आणि गायकवाड यांची. त्यानंतर इतर अधिकारी किंबहुना ते लक्षातही राहत नाहीत. अर्थात इतर अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही असंही म्हणता येणार नाही. इतर अभियंत्यांचं, अधिकाऱ्यांचं उत्तम सहकार्य मिळालं म्हणूनही मोपलवार आणि गायकवाड यांच्या हातून समृद्धीचं स्वप्न पूर्ण झालं. मित्रांनो, अर्थात मोपलवार आता रस्ते विकास महामंडळातून बाहेर पडले आहेत, पण मोपलवारांची एकंदर मैत्री आणि कारकीर्द आठवताना माझी अवस्था मेरे अपने सिनेमातल्या मीना कुमारीसारखी झाली आहे. म्हणजे मीना कुमारीला जेव्हा केव्हा तिचा दिवंगत नवरा नजरेसमोर येतो, तेव्हा त्या नवऱ्याच्या कडू आणि गोड आठवणी ती त्या जमलेल्या मुलांना सांगत असते. अर्थात मला मोपलवारांच्या यापुढे देखील फक्त गोड आठवणी सांगायच्या आहेत, कारण मोपलवार आणि त्यांची गँग यांच्यावर जर कडू आठवणी सांगायच्या झाल्या तर मला असं वाटतं त्यावर कादंबरी काढावी लागेल. पण पुन्हा तेच की जेथे मैत्री असते तेथे ती जपायची असते, नजर आणि नियत साफ ठेवून आयुष्य काढायचं असतं. अर्थात मोपलवारांचं MSRDCमधून जाणं मनाला नक्कीच रुखरुख लावणारं, पण त्याचवेळी अनिल गायकवाडसारख्या कर्तबगार, कार्यतत्पर, उत्साही अधिकाऱ्याच्या, अभियंत्याच्या हातात समृद्धी महामार्ग किंवा MSRDC एक अधिकारी या नात्यानं जी त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे, मला असं वाटतं की पुढल्या 4-5 महिन्यामध्ये समृद्धी मार्ग त्या ठाण्यापर्यंत पूर्ण झालेला असेल आणि इतरही ज्या मोठ्या जबाबदाऱ्या विशेषतः शिंदे आणि फडणवीसांचं स्वप्न आहे ते देखील अनिल गायकवाड पूर्ण करून नक्की मोकळे होतील. मित्रांनो, विषय इथेच संपत नाही, पुन्हा त्यावर कधीतरी. नमस्कार.